ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगू लागले आहेत की भगवान श्रीकृष्णानं जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाचं युद्ध सुरुवात झालं तेव्हा त्या अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला म्हणायला सुरुवात केली की आपले नातेवाईक म्हणून युद्ध करायला तयार नव्हते. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितले की अर्जुना, हे युद्ध तुला असं अनासायास आलेलं आहे, जसं अमृताचं थेंब तोंडात पडावं तसं अनासायास युद्ध आलेलं आहे. त्यामुळे तू युद्ध जर संधर्मानुसार तू युद्ध केलास तरच उपयोग आहे, नाहीतर नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, म्हणून जे जे कर्म स्वधर्म उचित असेल प्रसंगानुसार करावे लागले तर तू फलाच्या नंतर ते कर्म करावेस. अर्जुन आणखी एक कर्माचे नवल असे की जे तुला ठाऊक नाही ते असे की निष्काम कर्माचा आपोआप कर्मबंधनातून मुक्त करते. असे पहा की शास्त्रज्ञाच्या आधाराने जो सधर्मविहित स्वधर्माचे पालन करतो तो त्या धर्माच्या साहाय्याने मोक्ष प्राप्त करतो. बाबा अर्जुना, स्वधर्माचे पालन करणे त्यालाच नित्ययज्ञ असे म्हणतात. म्हणून तो करण्याने पापाचा प्रवेश होत नाही. जेव्हा स्वधर्म पालनाचा त्याग केला जातो तेव्हा परधर्माची प्रीती वाटू लागते. तेव्हा वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषाला संसारबंधन पडते. म्हणून स्वधर्माचे आचरण म्हणजे नित्ययज्ञ करणे. जो असे नित्ययज्ञ करतो त्याला संसाराचे बंधन बाधक होत नाही. हा मनुष्य प्राणी आपण प्रकृती अधीन आहोत, त्यामुळे कर्मत्याग होऊ शकत नाही हे विसरला आणि नित्ययज्ञ करण्यास चुकला म्हणून तो पाप कर्मामध्ये जखडला. याविषयी प्रसंगी तुला मी एक कथा सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना आणि इतर कार्य केली. नित्ययज्ञासह सर्व मानवपरांनी निर्माण केली. परंतु वर्तमानात केलेले स्वधर्मानुष्ठान भविष्यात फलद्रूप होते. अशा प्रकारे दोन्हीचा संबंध सूक्ष्म असल्याने अल्पमती लोक नित्ययज्ञ जाणत नव्हते. तेव्हा सर्व मानवांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की देवा, आमच्या जीवनाचा उद्धार होण्याला या मृत्यूलोकी मनुष्य देहात कोणता उपाय आहे. तेव्हा कमळातून ज्याची उत्पत्ती झाली आहे असं ब्रह्मदेव लोकांना म्हणाले, तुमच्याकरिता वर्णविशेषानुसार आम्ही उचित असा स्वधर्म सांगितला आहे, त्यांचीच उपासना करा, म्हणजे तुमच्या सर्व अपेक्षाची परिपूर्ती होईल. तप, व्रते, उपास करून भूक ताण यांची पीडा शरीरास देऊ नका. इंद्रिय निग्रहाचा अट्टहास करून वैराग्याचा देदंड सोसू नका. अंगात बळ नसेल तर तीर्थयात्रा करण्याची जरूर नाही. योगादी मोक्षप्राप्तीची साधने, काम्यव्रताची उपासना, मंत्रतंत्र इत्यादी करू नका. नाना प्रकारच्या देवताचे भजन पूजन करू नका. विनासायास घडणारा स्वधर्माचरणाचा यज्ञ करीत जा. निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करा. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीचे एकनिष्ठपणाने सेवा करते त्याप्रमाणे तुम्हाला हाच एकमेव स्वधर्मरूपी यज्ञ अनुष्ठान करण्यास उचित आहे, असे सत्यलोकाचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला. याप्रमाणे प्रजाजन हो, तुम्ही स्वधर्माचे निष्काम मनाने आणि एकनिष्ठेने पालन कराल तर तो धर्म तुमच्या कामधेनूप्रमाणे सर्व इच्छांची तृप्ती करील, तुम्हाला निराधार सोडणार नाही. कारण स्वधर्म आचरण या नित्ययज्ञामुळे देवतांना आनंद होईल आणि मग भौतिक कार्याचे ते अधिपती असल्यामुळे तुम्हाला इच्छित वस्तू देतील. या स्वधर्म पालन स्वरूपी पूजाविधीने तुम्ही देवताचे पूजन कराल तर देव तुमचा योगक्षम खचितच चालवतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाहीत. तुम्ही स्वधर्म पालन करण्यामुळे देवाची आराधना घडेल, देव संतुष्ट होतील. अशा प्रकारे परस्परांमध्ये प्रेमभाव उत्पन्न होईल. मग तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीला जाईल आणि तुमच्या मनातील कामना पूर्ण होतील. तुम्ही बोलाल ते शब्द खरे होतील. तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी तुम्हाला विचारतील. ज्याप्रमाणे ऋतुराज वसंताच्या दारी वनलक्ष्मी आपल्या फलपुष्पाच्या भाराची समृद्धता धारण करून निरंतर सेवा करते, त्याप्रमाणे प्रत्यक्ष भाग्यच सर्व सुख समृद्धीसहित तुम्हाला शोधित तुमच्या पाठीमागे येईल. बाबांनो, तुम्ही स्वधर्माच्या ठाई एकनिष्ठपणाने राहाल तर सर्वतोपरी सुखी आणि सुखोपभोगाने तृप्त व्हाल. उलट जो पुरुष सर्व प्रकारची समृद्धता लाभल्यावरही विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन इंद्रियाच्या तंत्राने उन्मत्तपणाने आचरण करील, स्वधर्म यज्ञाने झालेल्या देवांनी दिलेल्या भरपूर संपत्तीने जो उचित मार्गाने अनुसरण करून परमेश्वराची आराधना करणार नाही आणि अग्निमुखात हवन देवांची पूजा येताकडे ब्राह्मणांना जेवण घालणार नाही, जो गुरु भक्तीविषयी टाळाटाळ करील, अतिथीचा आदर करणार नाही, आपल्या जातीबांधवांना संतोष देणार नाही, असा जो स्वधर्म आचरणाला विमुख होईल, संपत्तीने उन्मत्त होऊन केवळ भोगासक्तच होईल, त्याचा घात निश्चितच होईल. हाती आलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. स्वधर्महीन पुरुषाला मिळालेले सर्व विभाग भोगणे घडणार नाही हे लक्षात घे. जसे आयुष्य संपलेल्या देहात चैतन्य राहत नाही किंवा भाग्यहीनाच्या घरात वैभव लक्ष्मी राहत नाही, स्वधर्म आचरण लुप्त झाले की सर्व सुखांचे आश्रयस्थान नाहीसे होते. ज्याप्रमाणे दिवा मालवला की त्या क्षणी त्याचा प्रकाश नाहीसा होतो, स्वधर्माचा त्याग घडला की स्वतंत्र्याचे स्थान नष्ट होते. ब्रह्मदेव म्हणाला की प्रजाजनो, माझे वचन लक्षपूर्वक ऐका. म्हणून जो स्वधर्म टाकील त्याला काळ शिक्षा करेल, त्याला चोर ठरवून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी सर्व पिशाची समशानात प्रकट होतात, त्याप्रमाणे सर्व दोष त्याचा शोध घेऊन त्याला घेरतात. त्रिभुवनातील दुःखे, अनेक प्रकारची पातके आणि सर्व प्रकारचे दैन्य त्या स्वधर्महीनाजवळ वास करतात. अशी शोचनीय अवस्था त्या उन्मताची होती. त्याने कितीही आक्रोश केला तरी कल्पांतपर्यंत त्याची या अवस्थेतून मुक्तता होत नाही. म्हणून स्वधर्म टाकू नये, इंद्रियांना सवैराचाराने वागू देऊ नये, असे ब्रह्मदेव आपल्या प्रजेला शिकवत होता. पाण्यातच राहून जीवन जगणाऱ्या जलचराने पाण्याचा त्याग केला तर त्या क्षणी त्याचे मरण ओढवते, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केला की सर्वनाश होतो. यासाठी तुम्ही सर्वांनी स्वधर्म उचित अशा कर्मामध्ये
रमा नसावे हे मी तुम्हाला वारंवार सांगतो. निर्हेतुक बुद्धीने सौधर्मयुत कर्म करण्यास जो आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरुची गायीची सेवा करतो, सौगोत्रात असणाऱ्यांना मदत करतो, वैश्वदेवादी यज्ञाद्वारे अग्नीची पूजा करतो, ब्राह्मणांची यथाकाळी पूजा करतो आणि श्राद्ध तर्पण करून पित्राचे स्मरण करतो, या सर्व सौधर्मोचित यज्ञक्रिया महायज्ञाच्या ठिकाणी हवन समर्पण कराव्यात. आणि अग्नीत हवन करून जे सहजपणे शिल्लक राहील त्या अन्नभागाचे आपल्या घरी कुटुंबासह सुख साधनाने जो सेवन करतो ते सेवे पवित्र अन्न त्याच्या पापाचा नाश करतो. यज्ञ करून अवशेष भागाचे सेवन करण्याला पातके सोडून जातात. ज्याप्रमाणे अमृत प्राप्ती झाल्यावर महारोगादी पापे त्याला सोडून जातात. जगाच्या मूलभूत सत्याचे आकलन झालेल्या ब्रह्मनिष्ठ पुरुषाला भ्रांती वश करू शकत नाही, त्याप्रमाणे यज्ञ अवशेष भागाचे सेवन करणारा पापाला वश होत नाही. म्हणून सौधर्म करून जे संपादन केले जाते त्याचा सौधर्माकडेच विनियोग करावा आणि जे उरेल त्यावर समाधानवर्तीने निर्वाह करावा. अर्जुन अशा प्रकारचे सौधर्माचे आचरण करावे, अन्य काही करू नये. अशी सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. जे लोक देहालाच आत्मा म्हणतात आणि विषयांचा उपभोग घेतात ते या पलीकडे सूक्ष्म ज्ञान आहे हे जाणत नाहीत. देह, धन, धान्य, संपत्ती हे सर्व पदार्थ देवतांनी दिलेले आहेत. ते सौधर्मरूप यज्ञांची सामग्री आहे हे न समजता भ्रमित बुद्धी लोक स्वतःचा उपभोग घेतात. आपल्या इंद्रियांना आवडतील असे रुचकर पदार्थ सिद्ध करून पुरुष त्या पदार्थाच्या रूपाने प्रत्यक्ष पापच भक्षण करतात. देह, धन, धान्य आदी जी वास्तविक संपत्ती आहे ती केवळ व्यक्तिगत उपभोगासाठी नसून सौधर्मरूपी नित्ययज्ञाची सामग्री आहे असे समजावे व ती परमेश्वराला अर्पण करावी. परंतु मूर्ख लोक नेमके हेच करण्याचे सोडून स्वतःच्या इंद्रियाच्या लालसेपोटी तऱ्हेतऱ्हेचे अन्न निर्माण करतात, ज्यामुळे यज्ञाची सांगता सफल होते. ज्याच्या समर्पणामुळे यज्ञेश्वर प्रसन्न होतो ते अन्न सर्वसामान्य प्रतीसारखी नाही. म्हणूनच त्या अन्नाला साधारण अन्न म्हणू नये, ते प्रत्यक्ष ब्रह्मरूपच आहे असे जाणावे. कारण ते अन्न या विश्वाचे जीवनसाधन आहे. अन्नामुळे सर्व भूते वाढतात आणि पर्जन्यापासून अन्नाची निर्मिती होते. पर्जन्याची निर्मिती यज्ञापासून होते. कर्माच्या सहाय्याने यज्ञ प्रकट होतो. कर्मवेदरूपी ब्रह्मापासून उत्पन्न होते. प्रकृती आणि तिच्या पलीकडे असलेला परमात्मा वेदांना उत्पन्न करतो. म्हणून हे स्थावर जंगम विश्व परमात्म्याच्या आज्ञेत आणि परमात्मा तत्वात मर्यादित आहे. कर्माचे मूर्त स्वरूप असलेला यज्ञ, त्या यज्ञामध्ये सर्व वेद आक्षेपणे राहतात. हे सुभद्रापती अर्जुन तू लक्षात घे. अर्जुना, अशी ही सौधर्मरूप यज्ञाची मुळातली कार्यकारण परंपरा तुला थोडक्यात सांगितली आहे. म्हणून हा सौधर्माचरणरूपी जो मुळातच योग्य वेदाने सांगितल्याने साधार आणि सप्रमाण आहे. मृत्यूलोकात जन्माला येऊन उन्मत्त झालेला जो पुरुष या यज्ञाचे आचरण करणार नाही तो केवळ पाप कर्मे करून इंद्रियाचे हट पुरवितो. तो पापाची रास आणि भूमीला भार आहे असे समज. अयोग्य वेळेला आकाशात आलेल्या ढगाप्रमाणे त्याचे कर्म आणि जन्म निष्फळ असतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले की अर्जुना, हा कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी तुला ज्या ठिकाणी असणाऱ्या जे कौरवासोबत युद्ध करण्याची वेळ आलेली आहे, तर क्षत्रियाचं काम सौधर्माचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुझं ह्या ठिकाणी देह जर गेला तर त्या ठिकाणी तुला ह्या सौधर्म युद्धामध्ये तुझा जर देह गेला तर तुला असणारं स्वर्गसुख भेटणार आहे. आणि कौरवाचं जर हारलं तर तुला राज्य मिळणार आहे. म्हणून हे अनासायास तुला हे युद्ध भेटलेलं आहे. म्हणून सौधर्मासाठी युद्ध करणं आपलं कर्तव्य असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले.